झालो बळीवंत होवो निया शरणागत केला घरात री गावा ठाई पडीला ठेवा हाता चढे धन ऐसे रचिले कारण केला घरात री गावा ठाई पडीला ठेवा तुका म्हणे मिठी पायी देवोनी केली सुटी केला घरात री गावा ठाई पडीला ठेवा विठाल विठाल अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन जवळून वाहणारी पवित्र पावन इंद्रायणी माता समाधीतून निघणारा प्रत्येक दिव्य किरण साधकाच्या अंतकरणातील मलिनता दूर करणाऱ्या पवित्र पावन त्या दिव्य समाधीच्या किरणांना वंदन करून पवित्र पावन दरबार या दरबाराच्या कृपेने गोदामाईचा काठ भक्तिमय झालेला आहे। अशा प्रातस्मरणीय सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीला वंदन करून आणि ज्या महासूर्याच्या किरणांनी प्रकाशित झालेली ही भूमी, ज्यांच्या तेजाने सूर्य सुद्धा प्रकाशित व्हावा असे आमचे स्वामीजींच्या पवित्र असणाऱ्या चरणांना वंदन करून आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण वेदांत शास्त्र संपन्न दादाजी महाराज आणि हरिभक्त परायण संगीत शास्त्र संपन्न मारुती महाराज यांच्या गोड अशा मार्गदर्शनाने यांच्या असणाऱ्या कुशल नेतृत्वाने चालू असलेला हा श्री रामकृष्ण भक्तिधाम सेवा आश्रमावर असणारा गोड आणि वैभवातला सोहळा विठाल सेवेकरता जो अभंग मी आपल्या समोर घेतलेला आहे, गोड अशा पद्धतीचा 4 चरणाचा हा अभंग आहे। याच्यामध्ये तुकोबराय पहिल्या चरणामध्ये सांगतात, मी बलवान झालो आणि बलवान होऊन मी काय केलं, बलवान होत असताना मी कोणती रीत वापरली तर शरणागती वापरली आणि या शरणागतीने मी काय केलं, शरण झालो, बलवान झालो आणि ते होत असताना ज्यांना मी शरण गेलो त्यांच्या घरात जाऊन पोहोचलो आणि घरातला जो काही ठेवा तो ठेवा जसा त्या घरातल्या मालकाचा आहे त्या पद्धतीचा तसा तो ठेव्याचा मीही मालक झालो म्हणे। आणखी नुसतं त्या घरात राहिलो असंही नाही, मी त्या ठेव्याचा मालक झालो आणि तो ठेवा माझ्याशी व्हावा, धन वाढत राहावं याच्यासाठी मी काय केलं, कुठ कारस्थान केलं, कपट केलं। काय कारस्थान शब्द आला तिथं, खांदारकरांनी जो अर्थ दिला, कारस्थान केलं म्हणे, कारण शब्दाचा अर्थ कारस्थान। आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज बोलतायत, मी ज्यांना शरण गेलो त्यांच्या पायाला मिठी घातली आणि काय केलं, सगळ्यात मोठा माझा लाभ मी प्राप्त करून घेतला, काय, एक पायाला मिठी दिली आणि सगळ्या संसारातून सुट्टी करून घेतली। विठाला महाराज साधू संताला बळ कशाला पाहिजे असं म्हणेल कोणी आजच्या काळामध्ये, मग बळ कोणतं पाहिजे? पण बळाचे अनेक प्रकार आहेत। काही काही लोकांना शारीरिक बळ असतं, अंगामध्ये बळ असतं,
काही काही लोकांना धनाचं बळ असतं. आता ही मंडळी यांच्या हातामध्ये बळ आहे महाराज. काय वैभव आहे महाराज. हे सहज झाड आज अमृताचे फळ देऊ नाही राहिले. त्याला एक 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 थेंब बराच काळ सिंचन करावं लागलं या मंडळींना, तेव्हा हा मोगरा फुललाय महाराज. विठाला सहज मोगरा फुलत नाही. मी आल्यानंतर ही मंडळी बघितली, कोणाला दाढी फुटली, कोण मोठे, कोणाचं लग्न झाले, कोणाचं काय सगळ्यांचा समाचार विचारला. लहान लहान बाळ होती महाराज, लहान लहान बाळ. पण एक निष्ठतेने कास धरून राहिले. आणि आज ये हृदयीचे तिये हृदयी घातले, या हृदयाचं त्या हृदयात आज दादा महाराजांना कुठेतरी दूर दिसतात का? कारण आता त्या सर्व चाली या चाली नाही, एक एक चाल म्हणणारे त्या उड्या चाली तेवढे टाळकरी उभा केलेत महाराज. तसं त्यांना स्वामीजींच्या दरबारात श्रीमंत माणसं म्हटलं गेलं का? कारण चालीमध्ये श्रीमंत 2-3च माणसं आहे महाराज ज्यांचे अभंग आजही स्वामीजी म्हणतात, हे दादा एक अभंग गा रे. हे काही मी रंजवण्यासाठी नाही सांग, जे आहे ते सांगतो. तिथं जाऊन विचारा. मी व्यासपीठाची खूप इमानदार माणूस आहे महाराज, गादीची मी खूप इमानदारीने इज्जत करतो. तिथं जाऊन विचारा, दादा एक अभंग गावो. आणि मग काय महाराज, स्वामीजींना एवढ्या मोठ्या ब्रह्मज्ञानी महात्म्याला, एवढ्या मोठ्या जीवनमुक्त महात्म्याला, एवढ्या मोठ्या महादेवाला समाधी लागण्याचं ताकद असणारं गाणं लखमापूर मध्ये आहे. हा लखमापूरचा लखलखाट आहे. मग बळ कोणतं? साधारण जर लढायचं असेल तर एक बळ लागतं. सध्या बळाच्या बाबतीत पहिला खेळ पुढे येतो कुस्ती. कुस्तीचं बळ पाहिजे की त्याला दंड बैठक मारावी लागते, बळ कमावं. काही काही लोक पैलवान असतात, ते बळ करतात. त्यांचं बळ कुठपर्यंत कामाचं? फडापर्यंत. काही काही लोकांचं धनाचं बळ कुठपर्यंत कामाचं? जोपर्यंत धन चालतं तिथपर्यंत. काही काही लोकांचं कशाचं बळ, काही काही लोकांचं कशाचं बळ. पण एक वेळ अशी येते या संसारामध्ये, हे जे मायेचं रडगाणं चालू आहे ना समोर, हे जे मायेचं तांडव नृत्य चालू आहे ना महाराज, ही 2 शक्ती दाखवत चालते. 2 शक्तीने काय करते? आपल्या समोर वेगवेगळा चित्रपट दाखवते. किती चित्रपट! काल काय होतं, आज काय झालं, थोड्या वेळाने काय होईल माहित नाही. क्षण क्षणाला, क्षणोक्षणाला जी चित्रपट दाखवत चालते, या मायेसमोर असा कोणताही बलवान नाही तो त्याचं बळ टिकल म्हणून. कोणाचं टिकलं असलं तर सांगा, किती बलवान असू द्या, एक बळ आहे शेवटचं, त्या मायेचा हत्यार. रामचरित मानसामध्ये सांगितलं काय? लवनिमेष परमानुजुग बरस कल्प सरछंड भजसी न मनते ही राम कहू काल जासु को दंड. म्हणे लव, निमेष, परमाणु, युग, वर्ष, कल्प हे त्याचे बाण आहेत म्हणे. त्याचे कोणाचे? काळाचे. लव म्हणजे काय? पापणी खाली येऊन वर व्हायला वेळ लागतो तेवढा काळ. निमेष त्याच्यापेक्षा थोडा पुढचा. परमाणु, युग, वर्ष आणि लईच ब्रह्मदेवासारखा असला तर त्याचं कल्पात आयुष्य मोजलं जातं. पण एक दिवस काळ ब्रह्मदेवाला सुद्धा संपवतो. विठाला विठा. मग ब्रह्मदेवाचं सुद्धा एक वेळ अशी येते महाराज. प्रलय सांगितले ना बाबा, भावार्थ रामायणामध्ये प्रलयाचं चिंतन आहे. 5 प्रकारचे प्रलय सांगितले. पहिला जान नित्य प्रलय, दुसरा तो मरण प्रलय, तिसरा दैनंदिन प्रलय, ब्रह्म प्रलय तो चौथा, 5वा प्रलय आत्यंतिक, त्यासी नेनती कोणी लोक, त्याही 5चा विवेक, ऐक निष्ठंक सांगेन. विठाला विठाला. 5 प्रलय. पहिला प्रलय नित्य प्रलय तो सुषुप्ती. दिवसभर काही करा, झोपला
की दिवसभर केलेला रोजचा प्रलय दिसतो जीवाला. दिवसभर काम धंदा केला, सगळं सगळं झालं, पण झोपल्यानंतर काय झालं? जेवढं दिवसभर झालं, झोपल्यानंतर काहीच काम नाही आलं. दिवसभर राजाचं जीवन जगत होता, राजाचं जीवन जगत होता. आता झोपला ना, आता झोपल्यानंतर काय झालं? झोपल्यानंतर फुटपाथवरच उठला स्वप्नात. स्वप्नामध्ये काय झालं? फुटपाथवर उठला, भिकारी झाला, रस्त्यावर भीक मागतो. दिवसभर कमवलेली संपत्ती, दिवसभर सोन्याच्या सिंहासनावर होता, काही काम नाही आलं. याला म्हणायचं पहिला प्रलय, सुषुप्ती. पहिला प्रलय तो सुषुप्ती. दुसरा प्रलय सांगितला, मरण प्रलय होता मरती. दुसरा प्रलय मरण प्रलय. माणसाला मृत्यू आला की समजून घ्यायचं प्रलय आला जीवनामध्ये. हे जे शरीर आहे 5 तत्वाचं, या 5 तत्वाच्या शरीराला ज्या दिवशी मृत्यू आला, समजून घ्यायचं या शरीराचा प्रलय झाला. विठाला तिसरा प्रलय दैनंदिन प्रलय. चौथा प्रलय ब्रह्म प्रलय. पाचवा प्रलय आत्यंतिक प्रलय. या प्रलयावर बोलायला लागलं तर प्रलयनाथचे 5 मिसाईल पहिले यायचे पुढे परत. विठाला पाचवा प्रलय आत्यंतिक प्रलय, ज्याच्यामध्ये काहीच राहत नाही. मला सांगायचं काय? जे निर्माण झालं, जेवढं जसं असणाऱ्या ब्रह्मतत्वाला अज्ञानाचा स्पर्श झाला, महत्तत्वातून पुढे चालून या मायेची फुली फुलली. 15वा अध्याय बोलतो, त्याच्यातून 5 महाभूत प्रकट झाले. 5 महाभूत प्रकट झाले. 5 महाभूताचा प्रत्येकाचा सत्वगुण एकत्र केला, एक अंतकरण तयार झालं. प्रत्येकाचा रजोगुण एकत्र केला, 5 प्राण तयार झाले. असे करून 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 त्यातले स्पेशल हे 5 महाभूत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण एकत्र केला. काहीला पाण्याने विशिष्ट देह बनवला, त्याला जलीय शरीर म्हणतात. काही वायूने विशिष्ट देह बनवला, ते आकाशात उडणारे पक्षी. आणि काही मध्ये तुमच्या आमच्यासारखे, ज्याच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त पृथ्वी तत्व आहे, असा पार्थिव देह. मात्र हे सगळेचे सगळे बनवले, पण एक काम आहे बाबा, इथं कोणाचंच बळ चालत. ज्या दिवशी ती माया घालते, ज्या दिवशी काळ घालतो, त्या दिवशी यांना सगळ्यालाच संपावं लागतं. विठाला जसं आकाशातून अग्नी, अग्नेर आपह अशी परंपरा सांगितली. आकाश तयार झालं, आकाशातून अग्नी तयार झाला, पाणी तयार झालं. जसं हे तयार होत चालतं, तसं घडी घालून जसं वस्त्र टाकतो, तशी घडी घालत परत जसं वस्त्र गुंढाळलं जातं, तसं हे मायेपर्यंत गुंढाळून, अज्ञानापर्यंत गुंढाळून हे वस्त्र एक दिवस सगळंच सगळं या विश्वाची विश्वरचना काय होऊन जाते? समाप्त पावते. मग काय म्हणे? मग ती घडी म्हणे, त्या घडीमध्ये आम्ही घेतलेले जन्म आणि त्या जन्मामध्ये केलेले कर्माचे संस्कार तसेच राहतात. आणि त्या कर्माच्या संस्कारानुसार आत्यंतिक जरी प्रलय झाला किंवा ही पृथ्वी बुडाली, तरी परत जी पृथ्वी तयार होते, त्याच्यावर ही आमची छापलेली जी कादंबरी ती पुढे येते आणि त्याच्यावर परत जन्म भेटतो. विठाला जसं जन्म जसं कर्म तसं जन्म. मला सांगायचं काय, मी जास्त बोलणार नाही. कोणीही असो, या काळासमोर हरवून जातो. काळ हरवतो निश्चित. मग काय पाहिजे म्हणे? नुसता काळ नाही, हे जिच्या बळावर काळ चालू आहे ती माया. त्या मायेशी, त्या मायेचा एक प्रपंच आहे, त्याला संसार म्हणतात, त्याला सागर म्हणतात, त्याला भवसागर म्हणतात, त्याला हा आपला प्रपंच सागर म्हणतात. विठाला एवढा खोल आहे, चांगल्याला अंत लागत नाही. चांगले बुडतात. काही निधडे असतात महाराज, त्यांना कळतं, निवाड्याचं ज्ञान असतं. काल रात्री आमच्या तिथं आम्ही छावा चित्रपटाची योजना केली. आवर्जून बसलो मी खुर्ची टाकून, रात्रभर झोप नाही लागली. सकाळी उठल्या आणि महाराजांना म्हटलं, महाराजांनी जर औरंगजेबाला म्हटलं असतं मै धर्म बदल लेता हूं तो, तीन महाराज काय म्हणता? म्हणलं एवढ्या यातना होत होत्या. एक चिमटा घेऊन बघा आणि सुई टोचून गरम करून स्वतःच्या अंगाला टोचून बघा. एवढ्या यातना होत होत्या. 40 दिवस
कल्पना केली तरी काटा फुटतो महाराज. 40 दिवस अंगाचे कातडे सोलले जात होते, पण राजा तिळभर नाही हल्ला. का? मोठ्याचं लेकरू होतं महाराज. तर तिळभर हल्ले असते ना, ती त्यावेळेस आपल्या डोक्याच्या शेंड्या आज हल्ल्या असत्या, आपल्या हातातले टाळ आज हल्ले असते. आज महाराष्ट्राच्या भूमीवरचा असणारा भगवा ध्वज हल्ला असता महाराज. साधं काम नव्हतं ते. त्यावेळेस एवढा मोठा शंभू राजा जर हलत होता, तर आज या महाराष्ट्राची गत काय झाली असती. मग कशाचं राम मंदिर, कशाचं. दरवर्षी एक सोहळा आहे महाराज, दरवर्षी एक सोहळा आहे. मागच्या वर्षी एक सोहळा होता, मोठा सोहळा. अवध में बाजे खूब बधाई, घड़ी है राम मिलन की आई, कई बरसों की कठिन तपस्या आज है रंग लाई. राम मंदिर झालं. सोहळा दरवर्षी, या वर्षी एक सोहळा आहे, प्रयागचा सोहळा. एक एक सोहळा आहे. हे सोहळे आपल्याला पाहायला भेटले नसते, एक तिळभर जरी हल्ले असते, पण नाही हल्ला राजा, नाही सोडला धर्म. याला म्हणतात धर्म रक्षक. आणि असे ज्यावेळेस असे धर्म रक्षक तयार होतात ना महाराज, त्यावेळेस चांगल्या चांगले ढिल्ले पाडतात. खरा धर्म रक्षक. मला सांगायचं काय, या काळाच्या घडी आड सगळं चाललंय, सगळं चाललंय. हा भवसागर घडोघडी घडोघडी एक एक रूप दाखवतो. याच्यामध्ये काय भोगायला लावतो, काय मागचे कर्म माहित नाही, पण मात्र हा काय पार करणं सोपं नाही गडे. ज्याच्यात पडलो ना दादा आपण, मीही त्याच्यातलाच आहे, फक्त व्यासपीठाच्या खाली. या व्यासपीठावर मी त्यातला नाही, भवसागरातला नाही. हे टाळकरी या कीर्तनामध्ये उभे असताना हे भवसागरात आहे अजिबात नाही. हे श्रोते या कीर्तनामध्ये उभे आहेत, भवसागरात पडलेले अजिबात नाही. मंडपाच्या बाहेर मी गॅरंटी देत नाही, पण जे कीर्तनात आहे अजिबात धोक्यात नाही महाराज. कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व कथेच्या वेळेची आज्ञा नाही, सर्व काळ वंदना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथेमध्ये आज्ञा नाही त्याला, काळाला. माझा विषय चालू इथं भावसाग, ते संसारात नाही, काळही नाही तिथं. तो संसारात तो जो श्रोता बसलेला आहे कीर्तनामध्ये, जिथं टाळ वाजतो ध्यानात ठेवा. याला साधारण समजू नका, हे साधारण नाही महाराज, हे कीर्तन साधारण नाही. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा. सुदर्शन यावा हरती फिरे भुवती, हरती फिरे भुवती, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा. जाऊ नका म्हणे त्या गावाला नामधारकाच्या शिवाय. हे जे कीर्तन आहे, माझा विषय चालू आहे काय, इथं भाव नाही, इथं संसार नाही, इथं जन्म मरण नाही, इथं प्रकृतीचा कोणताही दोष नाही. उलट मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो महाराज, या ठिकाणी तिकीट वाटले जातात. आवर्जून बोलतो जबाबदारी. कशाची तिकीट माहितीये का? इथं जो आला ना त्याला
त्याला वैकुंठाचे, त्याला स्वर्ग लोकाचे, त्याला त्याचा जो पाहिजे त्या लोकाचे महाराज. नुसते टाळ वाजायला लागले महाराज. फक्त त्या पद्धतीनं झालं पाहिजे बरं का, त्याच्यात घाल घिसड नको. कीर्तन ऐकून लोक गेल्यानंतर म्हणले पाहिजे महाराज आज कीर्तनच ऐकलं गड्या, असं पाहिजे. जेथे कीर्तन हे नाम घोष, जेथे निर्लज्ज करती हरीचे दास, निर्लज्ज करती हरीचे दास, सकळ ही ओथंबले रस, सकळ ही ओथंबले रस, तुटती पाश भवबंधाचे, जेथे कीर्तन हे नाम घोष, बीज आणि फळ हरीचे नाम, हरी तुटती बीज आणि फळ हरीचे नाम, बीज आणि फळ हरीचे नाम, कीर्तन हे नाम घोष, निर्लज्ज करती हरीचे दास, सकळही ओथंबले रस, तुटती पाश भवबंधाचे, निर्लज्ज करती हरीचे दास, सकळही ओथंबले रस, तुटती पाश जेथे कीर्तन, जिथं कीर्तन चालू आहे, जिथं नामघोष चालू आहे आणि अट आहे निर्लज्ज करीती हरीचे दास, सगळे रस एकत्र होत आहेत. आणि काय होतं म्हणे भवबंधाचे पास तुटतात, भवसागर तिथं त्रास देत नाही. महाराजांचं वचन आहे नाट प्रकरणातलं, विठाल विठाल. म्हणून दादा कीर्तनात आहात, कीर्तनात आहात, सुरक्षित आहात, हे ध्यानात ठेवा. बाहेर गेल्यानंतर कोणता विकार कोणत्या क्षणाला घात करील सांगता येत नाही महाराज. म्हणून या भवसागराला महाराज हा तरत नाही महाराज, याला दुस्तर शब्द आला महाराज, न उल्लंघवे उल्लंघिता पार. विठाला महाराज म्हणतायत भवसिंधू हा दुस्तर, नुलंघवे नुलंघिता पार, बहुवाहविलो दूर, न लगेची तीर पैल थडी. विठाला मग या भवसागरामध्ये चांगले चांगले घाबरतायत, चांगल्या चांगल्याला घाम फुटतो महाराज. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी एक थोडासा खालचा शब्द नाही म्हणता येत, जे आहे तो शब्द नगर जिल्ह्यातला शब्द आहे. भवसिंधूचेनी माझे कवनासी भयन उपजे, तेथ भक्त जरी असती माझे, तरी बिहती हन. म्हणे हा जेव्हा उन्मत्त होतो ना माझे शब्दाचा, एवढा उन्मत्त होतो भवसागर की चांगले चांगले घाबरतात म्हणे. कोण नाही असा जो घाबरत नाही म्हणे, चांगल्या चांगल्याला घाम फोडतो म्हणे हा भवसागर, संसार सागर. मग तिथं माझे भक्त जरी असले, 12व्या अध्यायातली उभी भक्ती योगातली, तरी सुद्धा ते घाबरतात. म्हणून दोवरी दोन्ही या ओव्या पुढं भुजा आलो घेऊन आलिंगावया लागून तयाच्या अंग. काय गोड अशा एकाच्या पोटाला असणारी पेटी बांधली, ज्ञानाची पेटी. एकाला काय केलं म्हणे, सायुज्य तटाला आणलं. खूप मोठे ओव्या आहेत. मला सांगायचं काय, चांगले चांगले घाबरतायत म्हणे. मग या भवसागरच औषध काय,
इथं बळ लागतं. पैलवानाचं बळ गेलं आखाड्यात, पैशाचं बळ गेलं वस्तूमध्ये, सत्तेचं बळ गेलं काळानुसार. खूप होता 4-5 टर्म, आता कुठंच दिसेना. सगळे बळ गेले खासडात, एक एक एक. पण जिथं महत्वाचं बळ, जे बळ कमवण्यासाठी हा नरदेह दिलेला होता, ते बळ आम्ही कमवलं का? विठ्ठल विठ्ठल. ते बळ आमच्या मध्ये आहे का? म्हणे मग ते बळ आम्ही कमवायचं. मग कसं कमवायचं महाराज सांगा ना. म्हणे भवसागर जर पार करायचं असेल, याला उल्लंघन करायचं असेल, तर तुम्हाला ते बळ कमवणं भाग आहे महाराज. जर नाही कमावलं तर हा भवसागर, एक तर तुम्हाला सांगतो आमचे स्वामीजीचं वचन, एक तर हा मारून टाकेल, नाहीतर एक तर हा मारील, नाहीतर तुम्ही काय करायचं, एक तर याला मारा, नाहीतर तुम्ही तरी तारा. म्हणजे मग आता बळ आलं. कोणतं बळ पाहिजे? विशेष बळ पाहिजे. आणि ते विशेष बळ आहे काय? या संसाराला जिंकण्याचं बळ. कोणाकडे? विभीषण युद्धाच्या भूमीवर उभा होता आणि समोरून रावण आला. आणि रावण आल्यानंतर नाही पदत्राण शीस नाही छाया, पायात काही नाही प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्री रामचंद्र समोर बघितले, विभीषणाच्या डोळ्यात पाण्याची धार लागली. विभीषण म्हणतो प्रभू, म्हणे काय? म्हणे कसं जिंकाल यांच्याशी? तुमच्या पायामध्ये नीट पायताना सुद्धा नाही. आणि एवढा मोठा रावण एवढ्या मोठ्या रथामध्ये बसून आला. म्हणे विभीषणा, हे राम रावणाचं युद्ध तुला असं वाटतं का? म्हणे हो. म्हणे हे राम रावणाचं युद्ध नाही, हे रामायण राम रावणाचं नाही. म्हणे मग काय? म्हणे ही लढाई आहे कोणाची? या सर्व लोकाची आणि या असणाऱ्या भवसागराची. विठाला वेळ भेटला तर रामकथा ऐकत जा दादा. त्या रामकथेमध्ये खूप सुंदर पद्धतीनं ती प्रक्रिया, ज्या वेदांताच्या प्रक्रिया आहेत ना, त्या बरोबर अशा पात्राच्या पद्धतीने दिल्या. गायलं जातं. जुन्या काळात गायलं जात होतं, आजच्या काळात गायलं जातं. जुन्या काळामध्ये गावामध्ये एक टीव्ही असायची, सगळे लोक एकत्र येऊन बसायची. हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की, हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। हम कथा राम सकल गुणधाम की, हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की, रामायण है पुण्य कथा श्री राम की, रामायण है पुण्य कथा श्री राम की। जम्बूद्वीपे जम्बूद्वीपे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है, विख्यात अयोध्या नाम की, यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की, यही जन्मभूमि है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, रामायण है पुण्य कथा श्री राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, सिया राम जय जय राम, राम
राम के बिना जीवन नैया पार होगी राम के बिना। राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम वा माझ्या रामाचं नावच तसं आहे. लई गोड. शंकराला विचारलं महादेव या विश्वात सगळ्यात गोड काय? म्हणे राम नाम. लई गोड. त्या रामायणामध्ये समोर रावणाला बघितलं, बिभीषणाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे महाराज तुम्ही जिंकू शकणार नाही. राम म्हणे नाही नाही, विजय तर आपला होणार बिभीषणा. म्हणे का? प्रभू रामचंद्र म्हटले आपल्या बाजूला जे आहे ते दिसत नाही, समोरच्याकडे दिसतं म्हणजे काय मोठं आहे का काय? विठाला विठाला दिसण्यापेक्षा असणं गरजेचं. देखादेखी टिकत नाही महाराज, टिकत नाही. पण एक छोटी का धारा असे ना, छोटी का एक छोटीशी वात का असे ना, पण ती नियमित तेवत असणारी बरी. साऱ्या गावाला जाळण्याचा भडकं करण्याच्या ऐवजी एक वात जरी असली आणि ती व्यवस्थित जर तेवत असली ना, रोज मग हरिपाठाचं एक पारायण का असे ना, रोज एखादा हनुमान चालीसेचं पारायण का घरामध्ये असे ना, एखादी घरामध्ये गपचिप सगळे दार बंद करून देवासमोर जपलेली माळ का असे ना, पण ती असणारी धार शेवट कामाला येणार. हे हत्यार आहे देणार. या विश्वामध्ये काही गोष्टी अशा आहेत महाराज ज्या झाकून कराव्यात. झाकून कराव्यात. झाकून म्हणजे काय करावं? कॉलेजला असलं की एखाद्यावर काटा काढायचा असला का अर्ध्या रात्री त्याच्या अंगावर गोधडी टाकायची, नीट पिसायचा. झाकून कराव्यात. विठाला इकडं पाहिलं हसतील माणसं. आम्ही एका कॉलेजचे बरेचसे माणसं जमा झाली. मला एका ठिकाणी विचारलं महाराज तुम्ही कोणत्या कॉलेजला शिकला? म्हणलं ज्ञानोबा यांच्या नावाने एकच कॉलेज आहे, नेवासा कॉलेज, तिथं शिकलो. म्हणे काय दिलं त्यांनी तुम्हाला? म्हणलं सगळी दुनिया होईल, पण एक गोष्ट दिली. काय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे दिलं कॉलेजने. नाहीतर आता शाळेतलं पोरग येतो इटिंग शुगर, यस पप्पा नो मम्मी, हे झालं पप्पा. मला अजून कळलं नाही तिची कविता म्हणतात ना पोरं, याच्यात साखर कोणी खाल्ली? विठाला मला सांगायचं काय? मग असा हा संसार सागर. प्रभू रामचंद्र म्हणतायत बिभीषणा हे राम रावणाचं युद्ध नाही. म्हणे महा अजय संसार रिपू जीती सकई कोबी, जाके असरथ होई दृढ सुनहु महामती धीर. म्हणे हे संसाराचं आणि तत्वाचं भांडण आहे बिभीषणा, तुला लक्षात येणार नाही. आणि या संसार कोण आहे? तर संसार हा रावण आहे आणि जीव कोण आहे? तर हा राम आहे. याला जर त्याच्याशी विजय मिळवायचा असेल तर त्याला काय करावं लागेल? एक रथ मिळवावा लागेल. ज्यावेळेस हा जीव काय करेल? रथामध्ये बसेल, सगळ्या रिंगटोन वगैरे बंद होतील, त्यावेळेस सगळीकडे काय होईल?
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा ये विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 ताळी. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा वाढव. विठ्ठल माझा विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हरी बोल. सगळा महाराष्ट्र गातो या भजनात. विठ्ठल माझा माझा मी तसंच म्हणतो. माझा म्हणत नाही, मला माझा म्हणता येतं पण मी म्हणत नाही. का माहितीये का, ज्यांनी या भजनाचा शोध लावला तो महाराष्ट्रीयन नव्हता. आणि ते भजनही माझ्या किसनगिरी बाबाच्या दरबारात सुरू झालं. विठ्ठल काय भाव आहे महाराज, भाव बघा त्यामध्ये. मला सांगायचं काय, प्रभू रामचंद्र म्हणतायत महा अजय संसार रिपू जीती सकै को वीर. अरे अजय, त्याच्यावर कोणी विजय मिळवणं शक्य नाही म्हणे. असा कोणता वीर आहे त्याला जिंकू शकेल बिभीषण? हा रावण नाही, हा संसार आहे. आणि याला जिंकायचं असेल तर ते बळ लागतं, आणि ते बळ महाराजांनी पहिल्या चरणामध्ये मागितलं. झालो बडी वंत, 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 झालो बडी वंत. झालो बडी
बळीवंत म्हणे. कसं साधन काय केलं? बलवान झाले महाराज बोलतात. मी बलवान झाले म्हणे. बळ कुठं कमावलं म्हणे? बळ या संसाराशी लढत असताना 3 प्रकारचे बळ आहेत. एक हे ज्ञानाचं बळ, दुसरं आहे भक्तीचं बळ, आणि तिसरं आहे कर्माचं बळ. विठाला महाराज म्हणतात मी ज्ञानाचं बळ घेतलं नाही. अजून महाराज शरण कोणाला गेले हा प्रश्न आहे बरं का चिंतनात. अभंगामध्ये या अभंगाच्या पुढे मी माझ्या गाथेवर प्रश्नचिन्ह लिहिलं का? याच्यामध्ये देवाचं नाव घेतलेलं नाही महाराज. झालो शरणागत. मग देवाला शरण गेले का कोणाला गेले हे अजून प्रश्न आहे म्हणे. मग बळ येत असताना संसाराला लढण्यासाठी 3 गोष्टीने बळ कमवता येतं महाराज. एक पहिले ज्ञानाचं बळ, अवघड. गुरुच्या दरबारात जा, अक्षर घोका, ब्रह्मचार्य धर्म घोकावे, अक्षर ब्रह्मचारी राहा, काय लागन त्या परीक्षा द्या. त्या तळ्यावर इंजन का ओढीना, मनके का वाकडे तिकडे होईना, अजून बी कमर दुखत आहे. अजून बी म्हणते हे इंजन फक्त दादा महाराजांनीच ओढावं माझ्या. विठाला अजून मी वेल्डिंग मशीन हातात घेतलं का? ही वेल्डिंग फक्त माझ्या हनुमंतरायांनीच कर. मला हनुमान म्हणते स्वामी. हनुमंतराय, अरे हनुमंतरायाच्या डोळ्याला चष्मा लागलाय आता. विठाला थोडक्यात सांगतो, मी जास्त अवघडात नेणार नाही. ते शिकण्यासाठी इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे. त्याच्यासाठी रक्ताचं पाणी पार आयुष्य झिजवावं लागतं. थोडक्यात सांगतो, त्याच्यासाठी उपनिषद बोलतं काय? क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. अरे सुरीच्या धारेवर चालण्यासारखं, वस्त्राच्या धारेवर चालण्यासारखं ज्ञान कमवलं. रामचरित मानसामध्ये म्हणतात काय? ज्ञान पंथ कृपान के धारा, परत खगेस लागी नहीं बारा. ज्ञान मार्ग हा सुरीच्या धारेसारखा आहे म्हणे. का गुशुंडी बोलतोय? त्याच्यावर पडत असताना वेळ लागत नाही. मग ज्ञान मार्ग अवघड. त्याच्यानंतर दुसरा मार्ग आहे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग सोपा आहे का? तुकोबारायच म्हणतात खूप अवघड, सुळावरली पोळी महाराज. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. भक्ती
भक्ती ते कठीण. एका बाजूला म्हणे भक्ती सोपी. आता माझ्या डाव्या हाताला ही मंडळी जी उभी आहेत, ही खूप तपस्वी लोक, याच्यामध्ये अनेक कथाकार मंडळी सुद्धा आहे. हा दरबार दादांचा आहे, मोठ्यांचा दरबार, त्याच्यामुळं मोठमोठे माणसं येऊन टाळ घेतात महाराज. हे दादाचं वैभव आहे महाराज. हे वैभव कमवण्यासाठी खूप काळ लागतो महाराज. असं वैभव मिळवण्यासाठी खूप झिजवावं लागतं महाराज. सहजासहजी कोण कोणाकडे यायला मोकळं नाही. अरे मेलं तर टाळकरी ना म्हणे, जाऊ दे मरू दे, जन्मभर दारू पिऊन मेला कुठं त्याला म्हणायचं ज्ञानबा तुका. 2-3 माणसं संग कधी बिघडून घेऊन नका जायचं. आणि चौथी काशी करीत नका जाऊ. तुम्हाला महत्वाच्या 2 गोष्टी सांगतो. 2-3 माणसं गावातल्या टाळकऱ्या संघ, जे या मंडपात उभे आहेत ना हे माणसं, यांच्या संघ बिघडून घेऊ नका, नाहीतर शेवटच्या मड्याचे वांदे होते. दुसरं ते छापित ना पत्रिका, ते पत्रिका छापणारे लोक जे असतात ना अपसेटवाले, त्यांच्या संग कधी बिघडायचं नाही. का माहितीये का, तो आपली वाट बोलली तो मेलीवर. त्याने एक बटन दाबलं ना, काही अरे किती पेताड असून गेला कैलासला. त्याने एकदा वै दाबला का कसा का असा गेला वैकुंठाला. आणि तिसरं, महाराज लोक संघ बिघडून घेऊ नका. कसा का असा ना, ते व्हॉलीबॉल खेळ असतो ना, त्या व्हॉलीबॉलच्या खेळामध्ये किती जोरात काय सर पुढून मारतात, त्याला काय स्मॅशच म्हणतात ना. आम्हाला हे नेहमी डाव विचार मी सांगतो तुम्हाला. विठाला त्याच्यामध्ये एक लिफ्टर असतो महाराज त्या व्हॉलीबॉलच्या खेळामध्ये. तो किती मोठा जोरात स्मॅश येऊ दे समोर, त्याचं काम राहतं उचलायचं. तसं आमच्याकडे हे काम कितीही पापी असू द्या, हा लय पुण्यवान, लय 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 पंढरीच्या वाटेला कधी कधी रक्ताचे थेंब दिसते त्यांच्या आम्हाला. कसा का असा ना, पण त्याला प्रवचन करू, महिन्याला एखादं अभंग सांगू, नाही जर लई जर असला तर आणखीन 5-7 दिवस भागवताची कथा करून, पण त्याचं तिकीट मात्र आम्ही फाडायला लावतोच मात्र वैकुंठाचं. विठाला म्हणून ह्या लोकांशी कधी बिघडून घेऊ नका. आणखी प्रयागचे दिवस चालू आहे महाराज, ध्यानात ठेवा. चौथी काशी करू नका. प्रयाग तीर्थ, गंगा आली बघा. सध्या प्रयागचे दिवस चालू आहे. प्रथम यज्ञ भूखंड धरा पर, आर्य का आगाज है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है. वडला भाऊ तुझ्या कशी आवाज. विठाला त्याचं काय दिलेलं असेल ते कमी करत दूर राहिले. प्रयागराजची भूमी आहे महाराज. काशा काशा सांगतो, कशा कशा करतात. काशा किती माहिती तुम्हाला पंढरी बाबा? पहिली काशी एक उत्तर काशी, जे हिमालयाच्या यात्रेला जातात त्यांना लक्षात येते, जिथं उत्तर काशी क्षेत्र आहे महाराज. ते तिथून गंगा पुढं 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 येते. नंतर एक दुसरी काशी, तिचं नाव आहे मध्य काशी. मध्य काशी म्हणजे कुठं? वाराणसी, वाराणसीची काशी. तिसरी काशी गोदावरीच्या किनाऱ्यावर थोडं धरणाच्या पुढे गेलं का आपलं काय, आता कोणत्या ठेप्याचं नाव घेत होते ते, काहीतरी आता गंगा फाटा नाही इकडचं कुठपर्यंत, येळमी का मिळमी असं काहीतरी म्हणत होते, पाण्याचं काहीतरी चाललं. कळमी कळमी. विठाला त्या कळमी पासून थोडं पुढं 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 गेलं महाराज, पुढे एक काशी येते. बाकीच्या काशाने पाहिजे बरं का, रस्त्याच्या ड्रम भीम धुर धार त्या पाहिजे. पुढे एक काशी येते, त्या काशीचं नाव आहे महाराष्ट्रासाठी केलेली काशी, भगवंताची कृपा. वा अरे वा. महाराष्ट्रातली काशी, तिचं नाव आहे दक्षिण काशी. 3 काशा करा पण चौथी करू नका. शास्त्र सांगतं 3 काशा. मी प्रयागच्या तीर्थामध्ये हे लोक जात होते, मी चौथी काशी शोधून आणली. तुम्हाला सांगतो आवर्जून. 3 काशा कोणत्या? एक उत्तर काशी, एक मध्य काशी, आणि ही दक्षिण काशी पैठण क्षेत्र. आणि चौथी काशी कोणती माहितीये का?
माळ घालून काढल्यानंतर जी घडते ती चौथी काशी, ती करू नका विठाला. कोरोनामध्ये अनेक लोक बाबा आता काय करा, मरायला लागलो होतं, स्कोर व्हायला लागला, आणि मग काय डॉक्टरने सांगितलं मी काशी केली, चौथी काशी. पण आता नीट झाला ना, अरे हा कर नीट होऊन 2-4 वर्ष झाले. गधड्या काय चाललंय, तू त्याच्याशी फ्रॉड करून राहिला, जो चतुरा तो शिरोमणी. ध्यानात ठेव, म्हणून काशी केलेली असली तर परत एक 5वी काशी करा आणि दादा महाराजच्या हाताने माळ घालून घ्या. विठाला रामायणाच्या क्षेत्रामध्ये 9वीदा भक्तीचा विषय निघतो. भक्तिपंथ महान अवघड. पहिली भक्ती सांगली संत संग, दुसरी कथा प्रसंग, तिसरी गुरुचरण सेवा, चौथी भक्ती परमात्म्याचं गुणगान, 5वी भक्ती परमात्म्याच्या मंत्राचा जाप, 6वी भक्ती चांगलं आचरण राहणे, 7वी भक्ती सगळं जग परमात्मामय बघणं, आणि 8वी भक्ती काय, जे भेटलं त्याच्यामध्ये समाधानी राहणं. 9वी भक्ती सरळ राहायचं, कोणाचं वाईट करायचं नाही. एवढी सोपी भक्ती आहे. या 9 वाटा झाल्या भक्तीच्या. भक्ती सोपा म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा, सोपा मार्ग आहे, पण सोपा एखाद्या संताच्या सानिध्यात असल्यावर कदाचित सोपा आहे, पण एवढा सोपा नाही महाराज. बघा पहिली भक्ती, प्रथम भगती संतन कर संगा. पहिली भक्ती संताचा संग करा. संत ही भक्ती आहे, पण त्याला अट घालून दिली, संग करावा लागेल. संत ही भक्ती आहे, पण संगतीत राहून बघा ना, एखाद्या जीवनमुक्त महात्म्याच्या संगतीत राहून बघा, ते सांगन ते ऐकून बघा. नाही घडत महाराज. जावा स्वामीजींकडे जावा, जावा बाबाजींकडे जावा, ते सांगन तसं वागायचं, ते सांगन तसं राहायचं, ते शिकवतील ते शिकायचं, ते म्हणतील तेव्हाच घरी जायचं. सोपं आहे का संत संग? अवघड. दुसरी कथा प्रसंग, कथेमध्ये कीर्तनात बसले, कधी संपत कोणी एक कीर्तन. कीर्तन कथा ही भक्ती, पण त्याला अट घालून दिली काय, रती. त्याच्यावर प्रेम पाहिजे महाराज. दुसरी रती मम कथा प्रसंगा. शबरी माय, दुसरी भक्ती कथा कीर्तन ठीक आहे, भक्ती, पण त्याच्यावर प्रेम पाहिजे. नाही होत प्रेम महाराज. तिसरी मने गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, चौथी भक्ती मम गुणगण करई कपट तजिगान. म्हणजे चौथी भक्ती काय, गुरुजीच्या चरणाची सेवा करा, पण अट काय आली, म्हणजे मन सोडून. मन सोडून, अरे बाबाला मी घेऊन गेलो, बाबाने गाडीत नेलं, म्या बाबाला लय लांब नेलं, काय बाबा म्हणावं, मा कीर्तनात नावच नाही घेतलं. बाबाला म्या मागच्या वर्षी 5 किलो शेंगदाणे दिल ते साप्त्याला, बाबाने मा नावच नाही घेतलं. अरे गुरु भक्ती झाली, पण अटीत फेल झाली. मग अटीत फेल झाल्यावर काय होतं माहिती का, स्लिप मारित टाइमवर, जेव्हा लोड येतो तेव्हा. भक्ती झाली, गुरुचरणाची सेवा झाली, पण त्याला शब्द लावला अमान. मान सोडून गुरुकडे राहता येतं का? अरे गुरुनी मान नाही दिला म्हणून लोक गुरु सुद्धा बदलतायत. विठाला 5वी भक्ती आहे मंत्रजाप. मंत्रजाप ही 5वी भक्ती आहे. 5वी भक्ती मंत्रजाप करा, देवाचं नामस्मरण घ्यावा, पण त्याला अटीत फेल झाला. मंत्र जाप मम दृढ विश्वासा. दृढ विश्वास, पक्का विश्वास आहे का मंत्रावर? पक्का मंत्रावर विश्वास येतो, खेटे कायला घालायला जातो रे? गुरुन दिलाय ना रामकृष्ण हरी मंत्र, काल झाला खेटे घालायला, लिंब उतरायला, ववाळ्या करायला, धागे बांधायला, कशाला चाललं रे अंगारे धुपाऱ्याला माग? गुरुन दिलेला रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदाय ध्यानात ठेवा, सगळ्यात मोठा महामंत्र आहे रामकृष्ण. त्याच्यासारखा मंत्र नाही महाराज.
सगळ्या संतांनी उभ्या असणाऱ्या जे पीक आहे महाराष्ट्रातलं, सगळ्या संतांनी एकत्र येऊन दिलेला मंत्र, दिलेला असणार संजीवनी म्हणजे रामकृष्ण हरी मंत्र आहे. उघडा मंत्र आहे महाराज, जपा. पण मंत्रावर विश्वास नाही, अटीत फेल. 5 भक्ती झाल्या, 6वी भक्ती चटदम सील. सील म्हणजे चांगलं वागायचं. बिरती बहुकर्मा, अनेक कर्मातून निवृत्ती घ्यायची, पण नेहमी सज्जनासारखं राहणं बी शक्य नाही. सगळं जग परमात्मा माय बघणं हे बी शक्य नाही. 8वी भक्ती. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेवील तसं राहू म्हणायला सोपं हो, चाल म्हणून मी आता 4 चाली म्हणून. पण देव ठेवल तसं राहतो का माणूस? तसं राहत असलं तर मग देवाला मागवतो कशाला रे? जे भेटलं त्याच्या समाधानी राहतो. बरं, जे भेटलं त्याच्या समाधानी जरी राहत असला तर त्याला अट घातली काय? स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचा दोष पाहायचा नाही. भेटलं त्याच्यात लोक समाधानी राहतात, पण दुसऱ्याचं गात राहतात. शक्य नाही भक्ती. अनेकाचे कामी पूर्ण दोष समाधानी राहायचं, पण दुसऱ्याचा दोष मना न आणि हे कुठं सहज दोष दिसतो महाराज माणसाला. 9वी भक्ती. सरळ राहायचं. कुठं सरळ राहणं होतं, आता अवघड झालं. ज्ञान नाही जमलं, ज्ञान से सटके तो कर्म पे अटके, कर्म से सटके तो भक्ती पे अटके. काय करावं? एवढी सोपी नाही भक्ती. महाराजांनी 3 भक्ती नंतर दया आली समाजाची. भक्ती सोपी नाही दादा. जर भक्ती सोपी असती तर महाराज हे ज्या अभंगात पहिल्या चरणात शरण गेले ना, त्याच्यामध्ये कोण हा प्रश्नचिन्ह जर भेटलं तर त्या शरणला 2 शरण भक्तीच्या वाटेवर लिहिले हनुमंतरायासाठी. विठाला अभंग प्रसिद्ध आहे मारुतीरायाच्या दरबारामध्ये. म्हणतो काय? शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. म्हणतो की नाही? शरण 2 शरण. कोणाला शरण गेले? हनुमंतराय 1 नंबर आले. मी तुम्हाला सांगितलं प्रश्नाची. शरण गेले हनुमानजीला. का? कारण हनुमानजीकडून भक्तीची वाट पाहून घ्यायची, संसारावरची सुट्टीचं वाट पाहायची होती. म्हणून तुकोबराय त्रेतायुगामध्ये 2 शरण. कोणाला? हनुमानजीला. मी त्या शरणचा आवर्जून अर्थ लावित असतो. काय की शरण म्हणजे काय महाराज? हे जे चरण दिसत आहेत ना, तेवढे सोपे नाहीत. हनुमान चालीसा किती लोक करतात बरं? इथं बोटवर करा. वा 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 वा. तरुण मंडळी वा वा, धन्यवाद. घ्या आता. हे दिसतं तेवढं सोपं नाही महाराज. पण याच्या 2 शरण आहे ना, यातला 1 शरण त्रेतायुगात आले अंगदाच्या रूपाने प्रभू श्री रामचंद्राच्या कार्यामध्ये हनुमानजीला. आणि दुसरा शरण तिथेही त्रिकुट होतं. नील पर्वत, सुबेल पर्वत, सुंदर पर्वत, त्याच्यावर बसलेली होती सुंदरे सुंदरी सीता, सुंदरे सुंदर ह कपी, सुंदरे सुंदर ह राम, सुंदरे किम न सुंदरम. जामवंत के बचन सुहाय, सुनि हनुमंत हृदय अति भाए, तब लगे मोहि पर क्यों तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई, जब लगे आओ सीत ही देखी, होई काज मोहि हर्ष विसेकी, यह कही नाई सबनि कहू माता, चले हो हर्षी है धरी रघुनाथ. लंकेच्या पलीकडे दिसत होती 3 पर्वत. एक आहे नील पर्वत, दुसरा आहे सुबेल पर्वत, तिसरा आहे सुंदर पर्वत. सुंदर पर्वताच्या सुंदर शिखरावर बसलेली सुंदरी म्हणजे साक्षात शांती, साक्षात भक्ती. तिचा मार्ग मिळवायचा होता, म्हणून शरण गेले. कोणाला? हनुमंताला. विठाला. ए माय, तू इतक्या वर्ष वाट पाहिली महाराज. त्याची जेवढी वाट पाहणे ना, देव त्याला तेवढं मोठं फळ देतो. शबरी मातेने किती वर्ष वाट पाहिली महाराज. रोज भजन करायची. गुरुने सांगितलं होतं काय? टाळी वाजवा. राम
आएंगे आएंगे राम आएंगे। ताली। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे आएंगे राम आएंगे। ताली। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। बोला। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। सातों जन्मों के पाप आज मिट जाएंगे। राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम झूलेंगे तो पाप ना झुलाऊंगी। राम झूलेंगे तो जय श्री राम। मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी। हाँ, बचाने वाला। सातों जन्मों के पाप आज मिट जाएंगे। राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी का कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी के कुटिया का आवन होगा। मेरे राम जी का पावन शबरी का कुटिया का पावन। मेरे राम जी का शबरी का कुटिया का पावन। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे बगिया में जाके तुम्हाला वाटतं तुम्ही टाळ वाजवतात म्हणून म्हणता येत, तसं नाही राहिलं देवा. आता जेव्हापासून अयोध्येला मंदिर झालंय ना, तेव्हापासून पूर्ण भारतातला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री गायब झाली. लताबाईने देह ठेवला. लताबाईने देह ठेवला. लताबाई सगळीकडे पसरलेले आहेत सध्या, ध्यानात ठेवा. वाडकर म्हणतात लताबाई स्त्री नव्हती, ती सरस्वती होती. तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला वाटतंय ना, मला पण तसंच वाटत होतं. मलाच मानता येत, मला बी कुठं मानता येतंय मला. ते कोणाच्या तरी आशीर्वादाने, कोणातरी कमंडलूतले एखादं घोटभर पाण्याची कृपा आहे. काय नाही आपल्याला, काही नाही. व्यासपीठ कुठंतरी एखाद्या संताचं काहीतरी उच्चिष्ट पदरात पडलं. माझे गुरुजी शेजारी उजव्या, पहिला धडा पहिलीतली बालवाडी मी त्यांच्याकडून शिकलो असते बाबांकडून. महाराज आवर्जून सांगतो तुम्हाला, सगळा भारत गायक झाला. पाहिजे का तुम्हाला? पाहिजे का? कोणी वाजू बिजू नका बरं का. माईक वाले तुम्हाला बी थोडा वेळ सुट्टी घड्या. बोला बरं. राम आएंगे आएंगे राम आएंगे. आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी.
म्हणते राम मंदिर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पति राम राजा राम पतित पावन पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन शबरी माय नवविधा भक्ती सांगितली तुला, सोपी नाही, अटीत अटकतोय. मग आता काय करायचं? मी तुम्हाला आवर्जून सांगतो, असे लोक जगात भरपूर आहे ज्याला ज्ञानही कळेना, ज्याला कर्मही कर्मनो गहना कर्मनो गती, कर्माची गती गहन आहे, चांगले चांगले घसरतात, भक्ती ही अवघड. मग सोपा मार्ग कोणता? पहिल्या चरणात सांगितलं तो कोणता? शरणागतीच्या घाटावर जा. देवा काही नाही भाऊ माझ्याकडे, मग देवाची लीला बघा. सोपा मार्ग सांगतो मी. त्या दिवशी या जागेवर मी पहिल्यांदा बोललो, आणि महाराज ही भूमी गंगेची भूमी आहे. ही भूमी साधारण नाही. जिथं आपण उभं ही कीर्तन चालू आहे ना महाराज, ही कधीतरी या जागेवर रामप्रभूचे पावलं लागलेले. साधी भूमी नाही. या भूमीला कुठेतरी नाथांच्या पावलाचा स्पर्श आहे. गोदाकाठ म्हणतात महाराज. मी सुरुवातीला बोललो होतो काय, इथं मला आजही ते वाक्य आठवतं. किती वर्ष झाले आता मी सांगू शकत नाही. रामकृष्ण भक्तिधामाचं उद्घाटनाच्या समयाला मला शेवट बोलायला मी साधनच दिलं होतं. त्यावेळेस या लखमापूर मकर मंडळीने खूप जीव लावला पहिल्यापासून आम्हाला. या गावात एक दाजी म्हणून होते, गाडेकर दाजी, खूप जीव लावला. या लोकांनी खूप प्रेम दिलं. लोक म्हणतात महाराज खूप रामायण. अरे हे रामायणाची इमारत जी उभी राहिली आज, हे लोक साधक लोक जे शिकतात, मुरारी बापू पर्यंत जाऊन रामायणाची परीक्षा देऊन आलो, पण ते इमारतीच्या पायातले दगड जर पाहिले तर त्यातला सगळ्यात मोठा चिरा ही जी रामायणाची सेवा आहे ती लखमापुरात. पहिल्यांदाच आलो त्यावेळेस मला वाटतं ते मुंदडा काका होते, आणि आलो आणि एक 5 मिनिटं रामायण सांगितलं तर हे सगळे भास्कर बाबा, हे सगळे मंडळी, आता काही मंडळी त्याच्यामध्ये महाराज सुद्धा झाले. मला खूप भरून आलं बघ. आमचे टेलर त्या दिवशी खूप सुंदर प्रवचन केलं, पूर्ण प्रवचन ऐकलं मी. का? अरे प्रयत्न चालू आहे महाराज. हे शरणागतीच्या घाटावरली सेवा आहे महाराज. ज्ञानाच्या घाटावरली सेवा नाही, ही भक्तीच्या घाटावरली सेवा नाही, ही कर्माच्या घाटावरली सेवा नाही. पण जेवढं जमतंय तेवढं गंगेचं पाणी घेऊन गंगेलाच वाहणं, ही शरणागतीचा घाट. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला, ढोबार खुमाई नाही भक्ती कळू राहिली देवा, नाही आम्हाला साधन घडू राहिलं. पण एक शरणागतीचा घाट, ज्याला शरणागता वज्र पंजर अभयदाना तू उदार.
शरणागत लोकांसाठी तो वज्राचं पंजर, वज्रासन, वज्राचं कवच बनतो महाराज देव. फक्त एवढं म्हणा काय, खरंच हृदयावर हात ठेवून म्हणा काय, देवा मी तुझा आहे. त्या दिवशी एक संतांनी सांगितलं, अरे जेवढा नाव्यावर विश्वास ठेवता तेवढा देवावर जरी ठेवला तरी तारून नेईल. नाव्याच्या हातात मान देतो, डोळे झाकून घेतो, अरे एवढं मोठं वस्त्र आहे त्याच्या हातात, पण पक्का विश्वास आहे कशाचा. थोडा जरी मग, अरे ते डॉक्टर लोक जेव्हा ऑपरेशन करते त्यांच्या हातात जसे हत्यार राहते त्याच्यापेक्षा धारदारी वाचतारा, तरी डोळे झाकून फार गोड वाटतं मला, फार गोड. तुझ्याकडे आलो ना, तुझ्या हाताने अजिमत करायला खूप गोड वाटतं. बसलं डोळे झाकून, किती विश्वास. तेवढा विश्वास बजरंगबलीवर ठेवा, तेवढा विश्वास प्रभू श्री रामचंद्रावर ठेवा, तेवढा विश्वास पंढरीच्या पांडुरंगावर ठेवा, देवावर ठेवा. दुसरं कोण? बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला दुसरा शरणगतीचा घाट, दुसरं एक हनुमान आणि दुसरे तुकोबरायाच्या जीवनातले पांडुरंग परमात्मा. दोन देव. म्हणून ज्याला काय करायचं, पोहोचायचं, त्यांनी शरणागतीचा घाट घ्यायचा. कोणता? देवा मला काही येत नाही, आता तुझ कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, मला काही येत नाही. तुला जे करायचं यथा योग्यम तथा कुरु, तुला जसं योग्य वाटेल, पण मात्र एवढं ध्यानात ठेव, हे तुझं आहे बरं का, माझं काही नाही. त्या रामसुखदासजीने एक वाक्य देऊन गेले महाराज. गीता म्हणजे गीतेची मूर्ती होते रामसुखदासजी महाराज. ते एक वाक्य देऊन गेले, काय? हे मेरे नाथ, तुम्हाला जर भजन नाही जमलं ना, तुम्हाला नाही टाळ वाजवतात, नाही ग्रंथ वाचणं होत, ठीक आहे, मान्य आहे ना, कारण तुम्ही रोजानी लावले ना 2 GB उडायला, है की नाही? रोजानी लावले. सध्या नवीन पिढी, तरुण पोराची पिढी म्हणजे पक्की येडी झाली. कशाने? 2 GB उडायला रोजानी लावलेली पिढी नाही येत. पण एवढं तरी म्हणा, काय? हे मेरे नाथ, मैं आपको भूलू नाही. देवा आम्ही तुला विसरू नये, असं देवाकडे मागितलं पाहिजे महाराज. म्हणून मी त्या शरणागतीच्या घाटावर गेलो. देवा मला काही कळत नाही, ना भक्ती कळेना, ना ज्ञान कळेना, ना वैराग्य कळेना, काही कळेना, मी तुझा आहे, तुझा आहे. देव म्हटलं, मग ई माझ्या घरात. केला घरात रे गावा, ठाई पडीला ठेवा. मग देव म्हटलं, माझा आहे ना, ई माझ्या घरात. देवाने घरात घेतलं. कोणत्या घरात? सच्चिदानंद रूप मंगल भवन. त्याला काय म्हणतात? त्याचं घर कोणतं? मंगल भवन. त्या मंगलाच्या भवनामध्ये गेल्यानंतर देव म्हटले, माझ्या घरात आला ना तर एक काम कर म्हणे, माझं जेवढं तेवढं तुझं. युक्ती कशाला लावतो? महाराज म्हणतात, मी युक्त्या लावल्या देवाकडून मिळवण्यासाठी. देवाशी भांडणं केले, देवाशी काय केलं? युक्ती केली 3ऱ्या चरणामध्ये. आणि काय केलं? त्या देवाला आपलंसं करून घेतलं, संतांना आपलंसं करून घेतलं. आणि अशी मिठी मारली 2 जणाला, एक हनुमान आणि दुसरे भगवान पंढरीश पांडुरंग. या दोघांच्या चरणाला मिठी लावली आणि माझं काम शेवटच्या चरणात करून घेतलं. तुका माने मिटे, तुका माने मिटे, तुका माने मिटे, तुका माने मिटे, मिटे तुका माने मिटे, तुका माने मिटे, तुका माने मिटे,
पायी पडीला देवा 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 ठेवा ठेवा पायी पडियेला पडियेला ठेवा 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 आई पडियेला ठेवा ठेवा आई पडियेला झालेली सेवा पवित्र पावन भगवंताच्या चरणी अर्पण